साताऱ्यातला आईवडिलांची तडफड. अमेरिकेमध्ये मरणाच्या दारात असलेल्या लेकीला भेटण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. नेमकं काय घडलंय त्याचीच ही करुण कहाणी. तानाजी शिंदे यांच्या घरातली काळी चिरून टाकणारी ही शांतता. सातारा जिल्ह्यात कराडजवळच्या उमरज गावातलं हे शिंदे कुटुंब म्हाताऱ्या आजीपासून नात्या गोत्यातल्या पाहुण्या रावळ्यांच्या जीवाचा कालवा झालाय. कारण त्यांची लाडकी लेक मरणाच्या दारात आहे. पार साता समुद्रापार अमेरिकेत वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेली नीलम शिंदे कॅलिफोर्नियातल्या हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देते आणि आपल्या लाडक्या लेकीला भेटायला जाणं सुद्धा आई वडिलांना मुश्किल झालंय. मुलगी ICU मध्ये असताना सुद्धा तिच्या पालकांना अमेरिकेचा मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळत नाहीये. माझी मुलगी शिक्षणासाठी अमेरिकेत आहे. तिचं MS च्या शेवटचं वर्ष आहे. तर शेवटचं वर्ष असताना तिचा अपघात झाला. 14 तारखेला अपघात झाला व आम्हाला कळाले की 16 तारखेपासून आम्ही विजाचा प्रयत्न करतो, पण विजा काही आम्हाला भेटला नाही. अमेरिकेत नीलम शिंदे सोबत राहणारी तिची रूममेट खुशी ही सुद्धा महाराष्ट्रातलीच आहे. तिनेच नीलम शिंदेच्या अपघाताची माहिती नीलमच्या पालकांना दिली. 35 वर्षांची नीलम शिंदे कॅलिफोर्नियामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेली आहे. गेल्या 14 फेब्रुवारीला वॉक करताना भरधाव कारनं तिला पाठीमागून जोरदार धडक दिली. नीलमच्या हातापायांना आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिच्या छातीलाही मार लागलाय. ती कोमात असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. अपघाताला दोषी कार चालकाला पोलिसांनी पकडलंय. पण रक्ताचे नातेवाईक आल्याशिवाय गुन्हा दाखल होऊ शकत नाही असे अमेरिकेतले पोलीस सांगतायत. पुण्याला या ठिकाणी त्यांचं काउन्सिलिंग ऑफिस आहे, त्यामध्ये संपर्क साधून या ठिकाणी आम्ही त्यासनी मेल वगैरे पाठवले. विजासाठी प्रयत्न केला, परंतु तिथं आम्हाला फारशी कोणी दखल घेतली नाही. म्हणून पुन्हा आम्ही काही राजकीय मंडळींच्या थ्रू या ठिकाणी केंद्र सरकारला या ठिकाणी पत्रव्यवहार केला, परंतु तिथूनही आम्हाला काही रिप्लाय आला नाही. अमेरिकेसारख्या देशातून या ठिकाणी आम्हाला ग्रीन सिग्नल आला की तुम्ही येऊ शकता, पण आपल्या देशातून आमच्या मुलीला आम्ही बघायला जाऊ शकत नाही. मोठी आमची खंत आहे. मुलीचा अपघात झाल्याचं समजल्यापासून तिचे आई वडील आणि इतर कुटुंबीय अस्वस्थ आहेत. गेल्या 12 दिवसांपासून मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळावा यासाठी त्यांची जोरदार धडपड सुरू आहे. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यापासून अनेक राजकीय नेत्यांशी त्यांनी संपर्क केलाय. मुंबईतील BKC भागातील पासपोर्ट व्हिसा ऑफिसला हेलपाटे घातलेत, पण तरीही कोणी दाद देईना. शेवटी त्यांनी भारताचं परराष्ट्र मंत्रालय आणि मंत्री S जयशंकर यांना साकडं घातलं. तेव्हा कुठं सूत्र हल्ली. लवकर व्हिसा द्यावा यासाठी परराष्ट्र खात्यानं अमेरिकन सरकारला विनंती केली आहे. मुंबईमधील अमेरिकन दूतावासानं व्हिसा मंजुरीसाठी तानाजी शिंदेंना शुक्रवारची अपॉइंटमेंट दिली. एकीकडे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आपलं सगळं वजन वापरलं आणि बँकॉकला मौजमजेसाठी निघालेल्या आपल्या मुलाचं विमान पुन्हा माघारी पुण्याला वळवायला भाग पाडलं. त्यांच्यासाठी अख्खी सरकारी यंत्रणा कामाला लागली. पण उमरजचे तानाजी शिंदे ठरले सर्वसामान्य माणूस. नाव तानाजी असलं तरी त्यांचं वजन ते काय. म्हणूनच तर हॉस्पिटलच्या बेडवर पडलेल्या लेकीला भेटण्यासाठी त्यांना जोडे शिजवावे लागतायत. चंद्रजित पाटील, पुढारी न्यूज, कराड.